सध्याचा जो चर्चेत विषय आणि तुम्ही आता तुमची भूमिका मांडताना विषयाला हातच घातलेला आहे, एक नाव असं घेतलेलं आहे तुम्ही. खरं तर तुम्ही शिवराळ भाषा वापरता, नंतर त्याच्यावर मुलामा देत म्हणता की गावगाड्याची भाषा. मात्र शरद पवारांचं नाव घेतलं की तुमची एक ट्यून फिक्स झाल्यासारखी तुम्ही टीका करत सुटता. तर काय नेमकं याच्या मागचं कारण काय की नाव घेतलं की तुमची ती ट्यून पुढेच येते का? नाही, काय आहे की काही लोकांना तसं वाटत असतं की आमच्या एका व्यक्तीवरतीच सदाभाऊ बोलत आहे. असं नाही. आम्ही काँग्रेसच्या धोरणावरती बोलत आलेलो आहोत. तुम्ही राज्यकर्ते आहात, धोरणकर्ते आहात, तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये बसलेला आहात, म्हणून ते बोट तुमच्याकडे जात असतं. आम्ही ती व्यवस्था कोण राबवत आहे त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ती आमची भाषा असते. जर तुम्ही शेतकऱ्यांचे राजे स्वतःला म्हणवत असाल तर शेतकऱ्याच्या शेतमालाचा सौदा तुम्ही का थांबवला नाही? त्याला मुक्त बाजारपेठा काय मिळू दिल्या नाही? या मार्केट कमिट्या म्हणजे काय आहे? मी नेहमी म्हटलं, मी पणन खात्याचा मंत्री होतो. मार्केट कमिट्या म्हणजे हे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत. तिथं शेतकऱ्याला कापलं जातं त्या कत्तलखान्यामध्ये. मार्केट कमिटीमध्ये तिथला चेअरमन, डायरेक्टर हे सगळी वळू बैल आहेत आणि ही बैलं शेतकऱ्याच्या कुरणामध्ये चरत आहेत. आता मी जर म्हणलं वळू बैल की ही शिवाय आहे का? नाही. आमच्या गावगाड्यात वळू बैलं असतात, ते अवतालाही येत नसतात आणि नांगरटीला झुपता येत नाहीत. ते फक्त पिकाची नासाडी करत असतात. तसं मार्केट कमिटीचे संचालक, चेअरमन ही आमच्या पिकाची नासाडी करते. ती साखर कारखाने तुमचे कोणाचे आहेत? अरे शेतकऱ्यांचे साखर कारखाने या राज्यामध्ये 250 साखर कारखाने होते, आता 100 राहिले रे बाबा. 150 कारखाने कुणी मोडीत काढले? म्हणजे कारखान्याचे चेअरमन पण हेच, डायरेक्टर बी हेच, कर्ज बी हिनेच काढलं, पुन्हा ते तोट्यात गेले म्हणून मोडीत बी हिनेच काढले, त्याचे निलावं बी हिनेच काढले, पुन्हा विकत आणि हिनेच घेतले. मी तर म्हणेल की राष्ट्रवादी पक्ष हा ठगांचा पक्ष आहे. या ठगांनी कोट्यावधी बँकेची कर्ज बुडवली, कारखाने बुडवले. अरे यांचे निलावं कधी निघणार? यांचं किती दिवस आम्ही गुलामासारखं राहायचं? या गुलामगिरीच्या विरोधातला हा आमचा उठाव आहे.